आताची मोठी बातमी वसईमधून येत आहे। वसईच्या एका कंपनीला मोठी आग लागलेली आहे। इकोरी सायकलिंग कंपनीला भीषण आग लागल्याने या ठिकाणी आता धोका जो आहे तो वाढत चालला आहे, कारण 2 तास उलटून गेले तरी अद्यापही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाहीये। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या ज्या आहेत त्या तैनात झालेल्या आहेत। 2 तास उलटून गेलेले आहेत तरी पण अद्यापही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाहीये। वसई पूर्वेची संपूर्ण घटना आहे। या कंपनीच्या आजूबाजूला मोठे परिसर आहेत, लोकवस्ती आहे, वर्दळ आहे, त्यामुळे जर आग वाढत गेली तर यामध्ये मोठा अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती आता उद्भवलेली आहे। या आगीचे लोंढे जे आहेत ते 1.5 ते 2 किलोमीटर पासून दिसत आहेत। इतकी मोठ्या प्रमाणात ही आग पसरलेली आहे। तब्बल 2 तास जे आहे ते 3 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या तैनात होऊन युद्ध पातळीवर जे आहेत त्या आग विझवण्याचं काम जे आहे ते करत आहेत। काम युद्ध पातळीवर सुरू आहे तरी पण अद्यापही आग विझवण्यात किंवा आटोक्यात आणण्यात प्रयत्न आलेले नाहीयेत। या परिसरामध्ये पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणात कंपन्या आजूबाजूला देखील आहेत, त्यामुळे कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते। इतकंच नाही तर या परिसरामध्ये जी आहे ती लोकवस्ती आणि लोकांची वर्दळ देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आता भीतीचं वातावरण सर्वत्र पसरलेलं आहे। आगीवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत।